मी पहिल्यांदा तुम्हाला मनपूर्वक उन्हाच्या एवढ्या कडाक्यात दुपारच्या वेळेला इतक्या मोठ्या संख्येनं आणि उत्साहानं या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल तुमचं पहिल्यांदा मनपूर्वक आभार मानतो. आणि तुम्हाला कमळालाच मत द्यावं ही सांगण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही. कारण मागच्या आमदारांना आम्ही इथं प्रभुलिंगेश्वराचं दर्शन घेतलं, सभा केली आणि मला वाटतं चांगल्यापैकी चांगल्या प्रकारचा लीड यशवंत माने साहेबांना दिला. तसाच लीड या निवडणुकीत यशवंत मानेला पुन्हा 6 महिन्यात काय तुम्हाला सांगतो आणि आज घ्यायला सांगतोय मतदान मतदान करा. 6 महिन्यानंतर त्याला सांगतो कमळाला एवढी विनंती मी या ठिकाणी आपल्याला करतोय. कदाचित आमच्या बाकी लोकांना कमळाला आपण का मत द्यायला लागलो असं कदाचित संभ्रम निर्माण झाला असेल, आपल्या भागात नक्की झाला असेल. परंतु आपण मोहोळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणारे माणूस आम्हाला कुठं आमदार भरायचं आहे का, कुठं खासदार भरायचं आहे का, काही नाही. परंतु माणसं आमच्या मोहोळ तालुक्याचे प्रश्न सोडवतील त्यांना पाठिंबा द्यायचा. जसा की अजितदादा पवारांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी म्हणून करता पाठिंबा दिला महाआघाडीला, बरोबर ना, महायुतीला. तशा प्रकारे आपण सुद्धा आपल्या तालुक्यामध्ये चांगलं काम करणारे माणसं असतील त्याला पाठिंबा द्यायचा. मग ज्या वेळेला माझ्याकडे पहिल्यांदा हे आले आमचे सचिनभाई कल्याण शेट्टी आणि रामभाऊ ज्यावेळेला माझ्याकडे घरी आले त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की मी धर्म पाळणारा माणूस आहे, मी आघाडीचा धर्म पाळणार आहे. तुम्हाला आमची जी काही मतं असतील ती प्रामाणिकपणे आम्ही देणार आहे. आमचे 2 कामं आहेत. एक अनगर भागातल्या 10 गावचं पाणी, दुसरे बॅरेज शिना भीमा नदीवर बॅरेज बंधारे. आज हे बंधारे परंतु हे बंधारे हे दरवेळेला पाणी उचलीचं सोडावं लागतं. बॅरेज बंधारा बांधला तर कुणाची जमीन जाणार नाही. आता तुम्हाला सगळ्याला सांगतो नसतंय. बॅरेज बंधारामध्ये याची उंची ओढून मागे लांबवलं जातं पाणी की 6-6 महिने पावसाळ्यातल्या पाणीच आतापर्यंत टिकला असतं. गोदावरी नदीवर, तापी नदीवर, आणखीन कुठली नदीवर, त्या विदर्भात त्या नदीवर जसे बंधारे बांधलेले फक्त दुर्दैवानं आपल्या भीमा नदीवरच नाही, शिना नदीवर नाही, भीमा नदीवर नाही. गोदावरीवर तर माझ्या नातेवाईकांची गाव आहेत. गोदावरीच्या नदीवर मे महिन्यामध्ये तिथं पहिलं पाहुणे लागते अशा नद्या. तशा प्रकारचे बंधारे बांधा की ज्याच्यामुळं हे आपल्याला सोलापूरला पाणी आज सुटतंय. उद्या 2 तिथल्या लाईन झाल्या पाईपलाईन की नदीला पाणी सुटण्याची शक्यता फार दुर्मिळ आहे. आणि म्हणून याचा विचार करून आम्ही ह्याच्याकरता या मागण्या केलेल्या आहेत. आणि त्याच्यासाठी दिल्ली सरकारकडे खूप मोठा पैसा आहे. आणि तो पैसा जसा यशवंत तात्या माने मुंबईमध्ये पैसा खेचून आणण्याची क्षमता आहे म्हणून एवढे इथं कामं झाले. आपल्याकडे काही आमदार नव्हते, तुमच्या तर किती आमदार होते. गोड गोड बोलणार नुसता आमदार होऊन चालत नाही, तर तो आपल्या कलेतून कुशलीतून निधी आपल्या तालुक्याला आणला पाहिजे. तत्व इथं आमचे रामभाऊ सातपुते हे अशाच केलेचे हे सरकारचा निधी आपल्या मतदारसंघात आणू शकताय ते आम्ही माशेर तालुक्यामध्ये बघितलेला आहे. आणि म्हणून करता मुंबईवरनं आणतील यशवंत त्या पैसे, दिल्लीवरनं पैसे आणण्यासाठी मजबूत माणूस पाहिजे नाही, माणूस पाहिजे नाही. म्हणून त्याचा सुदैवानं आम्ही यांची इकडं तिकीट मिळायच्या आधी 2 महिन्यापूर्वी आम्ही सांगत होतो की या माणसाला आमच्याकडे तिकीट मिळावं की जेणेकरून ह्या भागाचा विकास होईल. आणि म्हणून आमचं तुम्हाला रामभाऊ एवढंच म्हणणं आहे की तुम्ही आता खासदार होणार आहात, तुम्ही रस्त्याला पैसे देऊ नका. रस्त्याला तर गंभीर आहे तुमचं रस्त्याचं आश्वासन आम्हाला नको आहे. आम्हाला बंधारे बांधायचं आश्वासन पैसे आणून आमच्या या भीमा नदीवर, शिना नदीवर जेणेकरून शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही. आता बॅरेज बंधार
ॲटोमॅटिक दारं उघडणारा वगैरे ह्याला दारं टाकाने दार लिंकेज होणारे बरोबर आहे ना, हे प्रॉब्लेम होतात. ते आता बरोबर तसले बंधारे तुम्ही खासदार झाल्यानंतर आमची ही 2 कामं प्राधान्याने करा, तुम्हाला मतं कमी पडणार नाहीत. हे आश्वासन दिलं म्हणून नाही तर ही त्या विचारधारेचीच माणसं आहे, दिले शब्द पाळणारा आमचा तालुका आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हाला तुम्हाला सांगतो, रांगोळा करायला सांगितलं की आमचे बंधारे बांधा, तुम्ही रस्ता आमच्याकडे करतो, आम्ही पैसे आणतो, आमच्या देवेंद्रची ओळख आहे, आमच्या अजितदादांची ओळख आहे, आम्ही तिथनं आणतो, दिल्लीतली आमची ओळख आहे. तुमची ओळख पहिली असेल अजून पाडा, पण पैसे करा तिथे दिल्ली सरकारकडे सुद्धा मोठ्या प्रमाणात पैसे आहे. इरिगेशनला पैसे असतील, मला वाटतं ते नद्या जोडा, नद्या डायव्हर्ट करा, याच्यासाठी तिथे मोठे फंड्स आहेत. त्याच्यातून तुम्ही आणावी एवढी मी तुम्हाला विनंती करतो. पुन्हा एकदा आपल्या निरी गाव एका कोपऱ्यात करा, शेवटी आमच्या इथं मंगळ तालुका बोलू.